धम्मचक्र प्रवर्तन समिती, खाटण रोड, महात्मा फुले नगर, ठाणे. सर्व माझ्या समाजाला आणि सर्व माझ्या कमिटी मेंबर्सना आणि जे मुख्य कमिटी आहे त्याच्यातले अध्यक्ष संस्थापकीय चांगू शिंदे जे मृत आहेत, जनरल सेक्रेटरी कांतीलाल शहा, उपाध्यक्ष छगन सोनवणे, कोषाध्यक्ष रवींद्र चांगू शिंदे, मुख्य चिटणीस बाळाराम महाडिक, चिटणीस सुरेश अडथुळे, सदस्य शोभा चंद्रकांत शिर्के, प्रभाकर चांगू शिंदे, विनोद माधव शिंदे, राजू भालेराव, अभय गायकवाड आणि प्रीती कांबळे हे संपूर्ण 1992ची अधिकृत कमिटीला उपायुक्त धर्मादाय आयुक्त यांनी 2025 साली म्हणजे 29 मे 2025 रोजी उपायुक्त धर्मादाय यांचा निर्णय आदेश आणि 17/3/2026 उपायुक्त धर्मादाय निर्णय आदेश तपासावे. या लिखित आदेशामध्ये 2012 नंतरची चेंज रिपोर्ट सादर केलेली कमिटी जी प्रभाकर शिंदे अध्यक्ष असताना या कमिटीचा रिपोर्ट उपायुक्त धर्मादाय HS पाटील यांनी निर्णय दिला की 2012 पासूनचे 2022 पर्यंतची जी कमिटी ही डिफॉल्टमध्ये करून रिजेक्टेड केली आणि 17/3ला जो 22चा एक निर्णय होता चेंज रिपोर्टचा, जो प्रदीप शिंदे या दोन्ही केसमध्ये त्याच्या हरकती होत्या. प्रदीप शिंदे हा कोणी सदस्य नाही, हा कोणी मेंबर नाही, हा कोणी कमिटीच्या अंतर्गत येत नाही, तरी बाह्य व्यक्तीने प्रभाकर चांगू शिंदे यांच्या कमिटीवर हरकती घेतल्या होत्या. या हरकतीची केस उपायुक्त धर्मादाय आयुक्त यांच्याकडे दोन्ही केसचा निर्णय लागला. त्याच्यामध्ये दोन्ही कमिट्यांना डिफॉल्ट केले, म्हणजे प्रभाकर शिंदेच्या कमिटीलाही डिफॉल्ट केलून रिजेक्टेड केले आणि जो कोणी प्रदीप शिंदे होता त्यालाही बाह्य माणसाला रिजेक्टेड केले. आणि सार्वभौम अधिकार 1985-1982ची जी अधिकृत चांगू शिंदे यांची कमिटी होती, चांगू शिंदे स्वतः संस्थापकीय अध्यक्ष होते, ज्यांचं 6 डिसेंबर 2012 रोजी निधन झालं. आणि तदनंतर या कमिटीचे सार्वभौम अधिकार तात्पुरत्या स्वरूपाचे आम्ही प्रभाकर चांगू शिंदे यांना दिले होते. परंतु प्रभाकर चांगू शिंदे यांना 2025 साली म्हणजे 29 मे 2025 रोजी उपायुक्त धर्मादाय आयुक्त यांनी निर्णय पायंती रिजेक्टेड केले, डिफॉल्ट केले आणि 17/3/2026 रोजी पण डिफॉल्ट केले, रिजेक्टेड केले. कारण प्रभाकर शिंदे यांचा कारभार संशयास्पद असल्यामुळे संस्थेचे 12 वर्ष ऑडिट नाही, संस्थेच्या जमिनीच्या नावावर पैसे उकळणे, अशा प्रकारचे अनेक प्रकार चालू असल्याचे एक कोषाध्यक्ष म्हणून माझ्या निदर्शनास आले. मी कोषाध्यक्षही आहे, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा अध्यक्षही आहे. 6 डिसेंबर 2012 रोजी चांगू शिंदे यांचे महानिर्वाणदिनी निधन झाले आणि दादोजी कोंडे स्टेडियम येथे 25/12/2012 रोजी आम्ही एक जनरल सभा घेऊन या अंती जे काही निर्णय घेतले त्या निर्णयांती महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र शिंदे आणि बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समितीचे तात्पुरते अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना नियुक्ती केले होते. परंतु प्रभाकर चांगू शिंदे यांचा संशयास्पद कारभार, एकादरशाही, प्रभाकर चांगू शिंदे यांचा संशयास्पद कारभार, एकादरशाही आणि एकाएकी समितीचं संपूर्ण कागदपत्र, दप्तर, अहवाल हलवणे, एकतर्फी निर्णय घेणे, एकतर्फी आदेश देणे, एकतर्फी कारभार करणे, हे संस्थेच्या कुठल्याही कमिटी मेंबर्सना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेणे, कर्ज घेणे, अशा प्रकारचं संशयास्पद कारभार या समितीमध्ये निदर्शनास असल्यामुळे रवींद्र चांगू शिंदे यांनी स्वतः एक सरकारी कार्यकारी अभियंता असताना 2021 मध्येच
उपायुक्त धर्मादाय आयुक्त यांना पत्राद्वारे गोपनीय अहवाल कळवला आणि या गोपनीय अहवालातली त्रुटी या खऱ्या होत्या, या पडताळणी उपायुक्त धर्मादाय आयुक्त यांनी केल्या आणि उपायुक्त धर्मादाय आयुक्त यांनी पडताळणी केल्यामुळे त्यांनी प्रभाकर चांगो शिंदे यांची कमिटी चेंज रिपोर्ट जो सादर केला होता, बदल रिपोर्ट, तो रिजेक्टेड केला, डिफॉल्ट केला आणि आधीच्या 1985-1992ची कमिटी जे दिवंगत कामगार चांगो शिंदे यांची होती त्यांना अधिकृत मान्यता दिली. जर अधिकृत मान्यता त्या कमिटीला दिली तर त्या प्रभाकर शिंदे हे कुठल्याही प्रकारचे अध्यक्ष नसल्याचे हे सिद्ध होते आणि प्रभाकर शिंदेंना उपायुक्त धर्मादाय आयुक्तांनी कुठलेही लिखित आदेश पारित केलेले नाहीत. त्यामुळे जी मूळ कमिटी 1985-1982ची जी आहे कार्यरत, 1992ची जी कमिटी आहे, जे मूळ कमिटी 1992ची जी काही कार्यरत आहे, त्या कमिटीला उपायुक्त धर्मादाय यांनी अधिकार दिले आणि त्या अधिकारानुसार जे काही संस्थेतलं गोड बंगाल, भ्रष्टाचार, संस्थेच्या जमिनीच्या नावावर पैसे उकळणे याबाबत तातडीने 27/6/2026 रोजी दादोजी कोंडू येथे संपूर्ण समितींच्या सदस्यांची मिटिंग बोलून, मुख्य कमिटी लोकांची मिटिंग बोलून, शिवाय 26/7/2026 रोजी पुन्हा मिटिंग बोलावून 1/8/2026 रोजी जनरल सेक्रेटरी अधिकृत कांतीलाल मणिलाल शाह यांच्या आधिपत्याखाली कमिटीची मुख्य मिटिंग झाली. या कमिटीच्या मुख्य मिटिंगमध्ये निर्णय झाले की अध्यक्ष छगन सोनावळे असतील जनरल सभा होईपर्यंत, उपाध्यक्ष बाळाराम महाडिक असतील, जनरल सेक्रेटरी कांतीलाल मणिलाल शाह असतील, कोषाध्यक्ष रवींद्र चांगो शिंदे असतील आणि चिटणीस मुख्य सुरेश अडसुळे असतील. हा बदल पदानिहाय, खातेनिहाय उपायुक्त धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयानुसार आम्ही केला आणि सदर बदल रिपोर्ट आम्ही उपायुक्त धर्मादाय यांना सादर केलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे अधिकृत माहिती बौद्ध धम्म चक्र प्रवर्तन समितीच्या ट्रस्टची आहे आणि तरी पण 2022, 23, 24, 25 आणि 26 या कार्यकालामध्ये प्रभाकर चांगो शिंदे यांनी अध्यक्ष म्हणून मान्यता नसताना समितीच्या नावावर 29,63,000 रुपये कर्जाऊ घेतले आणि ते कर्जाऊ रक्कम हे वैयक्तिक कारणासाठी स्वतः वापरले. त्याबाबत संबंधित पोलीस स्टेशन पोलीस आयुक्त यांच्याबाबत माझी चर्चा झालेली आहे. त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार की तुम्ही आधी तुमच्या वैयक्तिक समितीच्या स्तरावरती समितीच्या जनरल सभेत घ्या आणि हा निर्णय ठरवा. तुमचा निर्णय झाल्यावरती, बौद्ध धम्म चक्र प्रवर्तन समितीचा निर्णय झाल्यावरती मग पोलीस अंतर्गत पोलीस विभाग, पोलीस आयुक्त या गंभीर गोष्टीबाबत लक्ष घालतील असे पोलिसांनी मला सुचवले आणि पोलीस विभागाची खरोखर मी चर्चा करून ह्या अंतिम निर्णय समितीच्या संपूर्ण सदस्यांना जाहीर करत आहे. आणि यापुढे जर अशा प्रकारचं घटनाबाह्य कारभार आणि उपायुक्त धर्मादाय आयुक्ताच्या आदेशाच्या उल्लंघनाविरुद्ध कारभार जर चालू राहिला तर ही संपूर्ण ट्रस्टची जागा महसूल खाते विभागाला, जिल्हाधिकाऱ्यांना सपोर्ट केली जाईल. हा माझा निर्णय अंतिम असेल. रवींद्र चांगो शिंदे, कोषाध्यक्ष, बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समिती आणि अधिकृत ट्रस्टी. धन्यवाद.